अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता स्वामी महाराजांचा लवकरच प्रकट दिन येत आहे. आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन येत आहे. आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट सोहळा येत आहे. आपल्या स्वामी आईचा प्रकट दिन येत आहे आणि हा प्रकट दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. महिना 2 महिने आधीच आपण स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात करत आहोत. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची खूप खूप म्हणजे आतुरतेने वाट पाहत आहोत. हा एक सण उत्सव हा आपल्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षाही खूप खास आहे. तर स्वामी महाराजांचा प्रकट दिवस कसा साजरी करायचा याच्याबद्दल तर खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. पण आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामींच्या आवडीचा असा कोणता नैवेद्य आहे आणि तो कोणत्या पद्धतीने दाखवायचा आहे, कोणते मंत्र श्रोत बोलायचे आहेत, हे सर्व काही एकदम दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार पद्धतीने मी तुम्हाला आज स्वामी महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा हे सांगणार आहे. तर त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बघा, आपण आता दररोज आपण काय करतो, स्वामींची सेवा झाल्यानंतर किंवा आपले देवपूजा झाल्यानंतर आपण देवांना नैवेद्य दाखवत असतो. पण बऱ्याच ठिकाणी नैवेद्य दाखवण्याची वेगवेगळी पद्धत असते. पण अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांना केंद्रानुसार जर नैवेद्य दाखवला तर बघा खूप छान असणार आहे आणि हा नैवेद्य स्वामी महाराज हा नक्कीच तुमचा स्वीकार करणार म्हणजे करणारच. आता बघा, स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणजे सर्व काही सेवेकरी स्वामी महाराजांचे भक्त खूप आतुरतेने वाट पाहत आहेत की स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी कशी सजावट करायची, काय सजावट करायची, किंवा अक्कलकोटला जायचं आहे किंवा कुठेतरी कोणत्या तरी केंद्रात जायचं आहे, स्वामी महाराजांचं त्या दिवशी दर्शन करायचं आहे. किंवा बऱ्याचशा ताई स्वामी महाराजांच्या आवडता नैवेद्य कोणता आहे, स्वामी महाराजांचा आवडता पदार्थ कोणता आहे, काय बनवायचं आहे नेमकं, प्रकट दिना दिवशी नेमके कोणता पदार्थ, कोणकोणते पदार्थ बनवायचे, ह्या सर्व ताईंचे विचार विनिमय चालू असणार म्हणजे असणारच. आता बघा, स्वामी महाराजांचा हा उत्साह, स्वामी महाराजांचा हा प्रकट सोहळा प्रत्येक केंद्रामध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये, अक्कलकोटला खूप उत्साहात साजरा होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरोघरी, प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरी, प्रत्येक स्वामी सेवेकरांच्या घरी स्वामी महाराजांचा हा प्रकट सोहळा खूप उत्साहाने साजरी होणार आहे. तर मग आपण नेमकं त्या दिवशी स्वामी महाराजांचा कोणता आवडता नैवेद्य बनवायचा बरं? तर बघा, स्वामी महाराजांचे सर्वात आवडते बेसनांचे लाडू तुम्ही या दिवशी आवर्जून बनवा. बघा, स्वामी महाराजांना आपण बेसनांचे लाडू, बघा ज्यावेळेस तुम्ही अक्कलकोटमध्ये जाता तर तिथं सुद्धा पेढ्यासोबत स्वामी महाराजांचा आवडता बेसनांचे लाडूसुद्धा पॅकिंगमध्ये तुम्हाला भेटतात स्वामी महाराजांना प्रसादाला देण्यासाठी. तर तुम्ही आवर्जून त्या दिवशी स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी स्वामी महाराजांचे आवडते बेसनांचे लाडू तुम्ही देशी तुपातील, घरगुती तुपातील बेसनांचे लाडू स्वामी महाराजांसाठी आतुरतेने, श्रद्धेने नक्की करा. बघा, ज्यावेळेस आपण ते लाडू हाताने दोन्ही वळतो तर आपल्या हाताच्या रेषा त्याच्यावर उमटतात आणि तो प्रसाद, तो लाडू स्वामी महाराजांच्या चरणापर्यंत जातो, स्वामी महाराजांजवळ जातो आणि आपल्या ज्या काही भाग्यरेषा त्या हातात त्या लाडूवर उमटतात, तिथूनच आपलं जे काही भाग्य आहे ते उजळायला सुरू होतं. आपल्या नशिबाचे जे काही तारे आहेत तर ते चमकायला सुरुवात होतात म्हणजे होतातच. आणि तुम्ही किती श्रद्धेने, किती स्वामी महाराजांसाठी आवडीने ते लाडू बनवलेले आहेत हे स्वामी महाराजांशिवाय इतर कोणीसुद्धा ओळखू शकणार नाही. कारण स्वामी महाराजांना सर्व काही माहीत असतात. ते करता करविता आहेत, ते अंतर्ज्ञानी आहेत. त्यांना सर्व आपल्या मनातील गोष्टी कळतात की आपण किती आवडीने स्वामी महाराजांचा नैवेद्य बनवलेला आहे. तर स्वामी महाराज नक्की तो नैवेद्य ग्रहण करणार म्हणजे करणारच. नंतर तुम्ही या दिवशी दुसरा स्वामींचा आवडतं म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य. बघा, स्वामी महाराजांना पुरणपोळी खूप म्हणजे खूप आवडते आणि ज्यावेळेस आपण अक्कलकोटमधील स्वामी महाराजांचे जे काही आपण स्वामी चरित्र वाचतो त्याच्यामध्ये सुद्धा
खूप ठिकाणी स्वामी महाराजांना बरेच भक्त बेसनाचे लाडू, पुरणपोळीचा स्वयंपाक आणून स्वामी महाराजांसाठी बनवायचे, आणायचे खूप आवडीने. तर तुम्हीही स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी स्वामी महाराजांसाठी पुरणपोळीचा छान असा स्वयंपाक नक्की बनवा. त्याचबरोबर कांदा भजी ही स्वामी महाराजांना आवडतात. असे विविध प्रकारची खीर, गव्हाची खीरसुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून बनवू शकतात. गव्हाची बनवा, तांदळाची बनवा, खीर बनवून तुम्ही लहान मुलंसुद्धा या दिवशी जेवू घालू शकतात तुमच्या इच्छेनुसार. त्याचबरोबर स्वामी महाराजांची छान अशी पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करून सर्व काही पूजा झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांसमोर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. त्याआधी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवताना ताटाखाली तुम्हाला पाण्याने भरीव चौकोनी मंडल करायचं आहे आणि त्यावर ताट ठेवून जवळ तांब्या एक घ्यावा. त्यात आधीच तुळशीपत्र ठेवून तुम्हाला तांब्या ठेवायचा आहे आणि एक तुळशीपत्र तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे. ते तुळशीपत्र तुम्हाला पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि त्या ताटाभोवती 3 वेळा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवो धीमहि धियो प्रचोदयात् असं गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला 3 वेळेस ताटाभोवती गोल ते तुळशीपत्र फिरवायचं आहे. नंतर तुम्हाला ताटाकडून स्वामींकडे ते तुळशीपत्र नेताना हा मंत्र म्हणायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृताय स्वाहा. श्री स्वामी समर्थ महाराज नैवेद्यम समर्पयामी असं स्वामी महाराजांना म्हणायचं आहे. स्वामी महाराज हा नैवेद्य मी खूप आवडीने केलेला आहे. स्वामी महाराज हा नैवेद्य मी तुमच्यासाठी आज प्रकट दिनासाठी हा नैवेद्य केलेला आहे. स्वामी माऊली माझा हा नैवेद्य स्वीकार करा आणि मला तुमचा आशीर्वाद द्या असं म्हणून तुम्हाला स्वामी महाराजांना ते मंत्र, ते तुळशीपत्र स्वामी महाराजांच्या चरणावर तुम्हाला ठेवायचं आहे आणि नंतर स्वामी महाराजांना मुजरा तुम्हाला करायचा आहे. अशा प्रकारे स्वामी महाराजांना छान अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी हा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे. बघा, तुम्ही जितक्या आवडीने स्वामी महाराजांसाठी या दिवशी सेवा म्हणा, उपाय म्हणा कराल तितके कमीच आहेत. कारण स्वामी महाराजांचा या दिवशी प्रकट दिवस आहे. जेवढी होईल तेवढी शक्य होईल तितकीच स्वामी महाराजांची या दिवशी सेवा करा. स्वामी महाराजांचे आवडते हे पदार्थ घरामध्ये आवर्जून बनवा आणि केंद्रामध्ये तुमच्या यथाशक्तीनुसार, यथाभक्तीनुसार पिवळ्या रंगाचा कोणताही पदार्थ तुम्ही दान करू शकतात. गरजूंना दानधर्म या दिवशी आवर्जून करा. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांचा आवडीचा हा नैवेद्य नक्की बनवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.